या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर उमेश बगाडे सरांना विनंती की आपण परिसंवादाचा अध्यक्ष समारोप करावा. कॉम्रेड शरद पाटील यांच्याकडं केवळ आम्ही मार्क्सवादी आहोत, आम्ही तिघेही मंचावरचे लोक हे मार्क्सवादी निष्ठा असलेले, पण तुम्ही सगळेजण मार्क्सवादी निष्ठा बाळगणारे असालच असं नाही. आणि म्हणून कॉम्रेड शरद पाटील तुमच्यासाठी किती सार्थ आहेत हे समजून घ्यायचं असेल तर त्याचा व्यापक जो व्यासंग आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांचं फॉर्मल एज्युकेशन आमच्यासारखं विद्यापीठातल्या शिक्षणातून झालेलं नाही. तरुण वयातच त्यांनी कम्युनिस्ट पक्षाला आपलं जीवन अर्पण केलेलं आहे. ते जीवनदायी कार्यकर्ते होते. कम्युनिस्ट पक्षाचे, विभाजित नसलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे ते जीवनदायी कार्यकर्ते होते. आणि तिथून त्यांनी जी ज्ञाननिष्ठा मार्क्सवादाच्या निष्ठेतून कमावली ती ज्ञाननिष्ठा त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधली कौशल्य, ज्ञान कौशल्य अर्जित करून विकसित केली. त्याचा उल्लेख झाला. त्यातलं एक पहिली गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे, जो डिबेट मध्यवर्ती झाला या दोघांच्या चर्चेमधला, तो स्त्री सत्तेबद्दलचा डिबेट आहे. हा स्त्री सत्तेबद्दलचा डिबेट अनिवार्य का आहे याचं एकच सूत्र सांगतो, आणि त्याचं कारण आहे मार्क्स आणि एंगल्स यांनी होली फॅमिली नावाचा एक महत्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तुम्ही वर्तमान आणि भविष्य रचण्यासाठी इतिहासातून सूत्र घेता. मानवी इतिहासाची, मानवी समाजाची गती काय आहे हे तुम्हाला इतिहासातून समजतं. मग तुम्ही ती वर्तमानामध्ये रचण्यासाठी वापरता आणि त्यातून भविष्य घडवता. आणि अर्थातच त्यामुळं मार्क्सवादाचा जो इतिहास विचार आहे त्या इतिहास विचाराचं जे सर्वसाधारणरित्या सूत्र आहे ते होली फॅमिलीमध्ये फार खोलात न जाता साधा मुद्दा आहे की वर्ग कसे उदयाला आले. प्राथमिक साम्यवाद आणि प्राथमिक साम्यवादानंतर वर्ग उदयाला आले. वर्ग उदयाला आणण्याची जी कथा आहे ती कथा प्राथमिक साम्यवादाशी जोडलेली आहे. प्राथमिक साम्यवाद काय आहे की जेव्हा सर्व गोष्टींवर गणाचीच मालकी आहे आणि कोणत्याही प्रकारचं वरकड नाही, साठवून ठेवण्याची व्यवस्था नाही. जर साठवून ठेवण्याची व्यवस्था नसेल, वरकड नसेल तर खाजगी मालमत्ता नाही. आणि सर्व मालमत्ता अपरिहार्यपणानं समुदायाची आहे. शिकार तुम्ही केली, सगळ्या समुदायाची शिकार. अन्न संपादन केलं, सर्व समुदायाचं अन्न संपादन. आणि त्यामुळे त्याचं समान वितरण आहे, सामुदायिक वितरण आहे. अशी प्राथमिक साम्यवादाची अवस्था ही होली फॅमिलीमध्ये प्रस्थापित करण्यात आलेली आहे. दुसरी अवस्था येते ती अर्थातच आहे की जेव्हा समाज हा उत्पादकता वाढवतो, शेती करायला लागतो, पशुपालन करायला लागतो, तेव्हा वरकड निर्माण व्हायला लागतं. आणि जसं वरकड निर्माण व्हायला लागतं तसं खाजगी मालमत्तेचं तत्व येतं. आणि खाजगी मालमत्तेचं तत्व आलं तर खाजगी मालमत्तेवरती ज्यांची मालकी आहे असा एक वर्ग आणि ज्यांची मालकी नाही असा दुसरा वर्ग तयार होतो आणि वर्ग समाजाची निर्मिती होते. तुमच्या समोर तर्क स्पष्ट आहे. कोणतंही परिवर्तनाचं तत्वज्ञान एका तार्किक चौकटीमध्ये विकसित होत असतं. मार्क्सवादाची जी तार्किक चौकट आहे त्याच्यामध्ये हे अनुस्यूत आहे की प्राथमिक साम्यवाद जो आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक मालमत्ता आहे, पण जो वर्ग समाज उदयाला येतो त्याच्यामध्ये खाजगी मालमत्तेचं तत्व आहे, वर्ग समाज उदयाला येतो. आणि म्हणून साम्यवाद रशियामध्ये प्रस्थापित करत असताना कॉम्रेड शरद पाटील म्हणतात की कम्युनिस्ट पक्षापाशी कोणताही साम्यवाद प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम नव्हता. का कार्यक्रम नव्हता? तर साधं सूत्र होतं की खाजगी मालमत्ती तुम्ही जर नष्ट केली आणि तुम्ही नॅशनलाइज केली, तुम्ही जर खाजगी मालमत्ता राष्ट्रीय एका अर्थानं केली
आणि तुम्ही कामगारांच्या हुकुमशाहीच्या माध्यमातून तुम्ही सत्ता प्रस्थापित केली तर अर्थातच खाजगी मालमत्तेचं तत्व नष्ट होईल आणि खाजगी मालमत्तेचं तत्व नष्ट झाल्यावरती साम्यवाद येईल. तर्काचा आकृतीबंध तुमच्यापैकी बहुतेकांच्या लक्षात आला असेल. तेव्हा साम्यवाद नावाचं तत्वज्ञान घडवत असताना तर्कांची एक रचना काम करते आणि ही जी तर्कांची रचना काम करते त्याच्यामधून राहुलने जे सांगितलं त्या प्रकारचा आपोआप वाद आला की मग आपण फक्त ही खाजगी मालमत्ता नष्ट करायची आहे. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी येते. मार्क्सवादाचा जो मूळ सिद्धांत आहे डायलेक्टिक विरोध विकासवाद, तो विरोध विकासवाद प्राथमिक साम्यवादामध्ये तुम्हाला गृहीतच धरता येत नाही. म्हणजे एखादा समाज हा विग्रहाशिवाय दंडवाशिवाय कसा असू शकेल. मार्क्सवादी सिद्धांतासमोरचाच पेच आहे हा. मग कॉम्रेड शरद पाटलांनी जे काम केलं ते काम समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अँथ्रोपोलॉजी मानवशास्त्र या विद्याशाखेच्या संबंधात कॉम्रेड शरद पाटलांनी केलेलं अध्ययन समजलं पाहिजे. दिलीप जे म्हणाला ते अत्यंत बरोबर आहे. तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर सगळे मार्क्सवादी अँथ्रोपोलॉजिस्ट, फ्रेंच अँथ्रोपोलॉजिस्ट, अमेरिकन अँथ्रोपोलॉजिस्ट यांचा उत्तम व्यासंग कॉम्रेड शरद पाटलांनी केलाय. मॉरिस बॉक्सचं एक पुस्तक आहे मार्क्सिझम अँड अँथ्रोपोलॉजी. त्या पुस्तकामध्ये हे तिन्ही प्रवाह, हे सगळेच प्रवाह त्यांनी दिलेले आहेत. हे पुस्तकही त्यांनी वाचलेले आहेत. त्या पुस्तकामध्ये नोंदवले गेलेले सगळे जे अँथ्रोपोलॉजिस्ट आहेत ते त्यांनी वाचलेले आहेत. त्यांनी जे भारतीय इतिहासाची संगती लावली त्याचा एक धरोहर जे आहे ते अँथ्रोपोलॉजी मानवशास्त्र आहे. ज्याचा उल्लेख त्यांनी केला की ही शूर्पणखा जी आहे ती सूप जी आहे ती नखावर तोलणारी असं जे त्यांनी केलेलं आहे ते करण्यासाठी अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानवशास्त्र हे सूत्र आहे. आपल्या इतिहासाची अनेक तथ्य ही आपल्या ट्रॅडिशन मध्ये, परंपरेमध्ये, वेगवेगळ्या रिच्युअल्स मध्ये, मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या अंग उपांगांमध्ये असतात. ते अभ्यासण्याचं शास्त्र आहे मानवशास्त्र. त्याच्याबद्दलचा गाढा व्यासंग कॉम्रेड शरद पाटलांनी केलाय आणि म्हणून जे समाजशास्त्र किंवा अँथ्रोपोलॉजी करतात त्यांना कॉम्रेड शरद पाटलांनी केलेलं हे संशोधन उपयोगाचं आहे. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट ज्याचा उल्लेख झाला की निवृत्तीचा शोध त्यांनी लावला. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला सर्वांना हे समजून घेणं गरजेचं आहे की आपले तर्क जे उभे राहतात त्या तर्कांना उभं राहण्याच्या चौकटी भाषेनं दिली. भाषा जी आहे त्या भाषेच्या रचनेमध्ये तर्क उभे राहतात आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लिंग्विस्टिक्स म्हणजे भाषाशास्त्राच्या शिवाय मुख्यतः प्राचीन इतिहासाचं विश्लेषण करता येत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भाषेला म्हणजे शब्दांना नित्य अर्थ नसतो. ते काळाच्या ओघात बदलत असतात. जसा दिवाण शब्द आहे, दिवाण शब्द मध्ययुगामध्ये अकाउंट्सचा मिनिस्टर आहे. पण आत्ताच्या कालखंडामध्ये आपण जे कॉट म्हणतो त्या कॉटलाच दिवाण म्हणतो. तर दिवाण या शब्दाचा अर्थ बदललेला आहे. तुम्हाला वेगवेगळ्या इतिहासाच्या अत्यंत गुह्यांना शोधण्यासाठी भाषेचा बारीक अभ्यास करावा लागतो. अगदी सिंहली भाषेमध्ये मराठा शब्द आढळतो. त्याचा अर्थ आहे कत्तल करणे. या शब्दाचा उद्गम इटिमोलॉजी तुम्ही शोधली तर लक्षात असं येतं की ब्रिटिशांनी श्रीलंका पादाक्रांत करण्यासाठी मराठा बटालियननी श्रीलंकेत घेऊन गेले होते आणि मराठा बटालियननी कत्तल घडवली. म्हणून सिंहली भाषेमध्ये हा शब्द, मराठा शब्द कोणत्या अर्थाने? कत्तल करणे या अर्थाने. तेव्हा इटिमोलॉजी म्हणजे तुम्हाला उत्पत्ती शोधणं हे अनिवार्य आहे आणि त्यामुळे लिंग्विस्टिक्सच्या मध्ये, भाषाशास्त्रामध्ये तुम्हाला पांडित्य कमावं लागेल. ते पांडित्य कमवण्यासाठी कॉम्रेड शरद पाटलांनी बडोद्याला जाऊन जे पारंपरिक ब्राह्मण गुरु आहेत त्यांच्याकडे राहून संस्कृतचं अध्ययन केलं. नुसतं अध्ययन केलं नाही तर ग्रामरच्या म्हणजे संस्कृत ग्रामरच्या दोन परंपरा आहेत, एक ब्राह्मणी आणि अब्राह्मणी. शाक्टायनाची जी परंपरा आहे, अब्राह्मणी परंपरा आहे,
निघुंटीची जी ब्राह्मणी परंपरा आहे त्यातला तणाव, त्यातले अर्थ लावण्याचे संदर्भ समजून घेतलेले आहेत. नीट समजून घ्या. वेद जी भाषा आहे त्या वेदाच्या भाषेचं कुठल्याही प्रकारे आकलन संस्कृत भाषा तज्ञांना होणं शक्य नाही. कारण इसवी सन पूर्व 1500 वर्षापूर्वीची भाषा समजेल का हो? साधी गोष्ट आहे. तुम्हाला मी सांगितलं की शिवकालीन मराठी भाषा वाचा आणि समजून घ्या आणि अर्थ सांगा. तुम्हाला सांगता येतो का? 12व्या शतकातली महानभावांची भाषा तुम्हाला समजते का? मग 1500 इसवी सन पूर्व 1500च्या कालखंडामध्ये लिहिले गेलेले किंवा सांगितले गेलेले जे वेद आहेत त्या वेदांना तुम्हाला समजून कसं घेता येईल? मग त्यासाठी त्यांनी अतिशय महत्वाची म्हणजे अँथ्रोपोलॉजिकल चौकट जी आहे ते भाषाशास्त्राचे अध्ययन केलेली आहे. ते सांगतात व्याकरण तेव्हा येतं जेव्हा गुलामीची किंवा शोषण शासनाचे संबंध तयार होतात तेव्हाच व्याकरण येतं. कारण काय आहे, समजा जर मी हेड ऑफ डिपार्टमेंट असेल तर हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून मी संपूर्ण डिपार्टमेंट साफ करून घेतो, पण खरा करता कोण असतो? शिपाई असतो की जे साफ करतो. पण मी हेड ऑफ डिपार्टमेंट असल्या कारणाने म्हणतो की मी हे साफ करून घेतलेलं आहे. आता हे विधान करण्यासाठी कॉम्प्लिकेटेड आहे की मी ह्याच्याकडून हे साफ करून घेतलेलं आहे. अपरिहार्यपणानं ग्रामर म्हणजे नियम तेव्हा येते जेव्हा समाज हा शोषणबद्ध बनतो. मग तुमच्या लक्षात येतं की त्यानंतर पाणिनी येतो आणि पाणिनीच्या चौकटीमध्ये वैदिक संस्कृतचे अर्थ लावणे हे अशक्य आहे. त्यामुळे ज्या दोन श्रुती आहेत वैदिकी श्रुती आणि तांत्रिक श्रुती याच्या संबंधामध्ये खोलवर अध्ययन करून जी स्त्री सत्तेची तांत्रिक श्रुती होती तिची उकल करण्यासाठी म्हणून कॉम्रेड शरद पाटलांनी हे इटिमोलॉजी म्हणजे भाषाशास्त्राचा व्यासंग केलेला आहे. विशेषतः जो अब्राह्मणी व्याकरण तज्ञ होता संस्कृतचा त्याची परंपरा घेऊन त्यांनी निरुक्तीचं प्राचीन भारतामधलं स्त्री सत्तेमधली राणी असल्याचं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यामुळे काय साधलं? त्याच्यामुळे दोन गोष्टी साधल्या. त्यांचं ते विधान केवळ इटिमोलॉजीवर उभं नाहीये, हे मानवशास्त्र उभं आहे. आपण जगातला सगळा इतिहास जेव्हा अभ्यासतो तेव्हा त्याच्यामध्ये काही समान प्रोसेसेस, समान प्रक्रिया दिसतात. काय प्रक्रिया आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शिकार करण्याचं काम मुख्यतः पुरुष करायचे. कारण शिकार करण्यासाठी लागणार ज्याला सहुलियत आहे ती पुरुषांकडे होती, कारण स्त्रिया मुलांना जन्म देतात आणि त्यामुळे शिकार करण्यासाठी लागणारं सातत्य स्त्रियांमध्ये राहत नाही. आणि त्यामुळे हातात स्त्रिया अन्न संपादन करायच्या म्हणजे अन्न गोळा करायच्या आणि समूहाला जगवायच्या. अन्न संपादन करत असल्या कारणामुळे स्त्रियांनाच शेतीचं ज्ञान झालं हे जगभरातल्या मानवशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. तेच सूत्र आहे. त्यामुळे जगभरामध्ये इतिहासाचं स्थित्यंतर होत असताना शेती जेव्हा प्रस्थापित होते तेव्हा शेतीचा पहिला जो तुम्हाला म्हणता येईल तो ओलावा तो मुख्यतः स्त्रियाच घालतात आणि त्या स्त्रियांच्या चौकटीमध्ये शेती सुरू होते आणि शेती सुरू होण्याचा संबंध स्त्री या तत्वाशी मध्यवर्ती आहे. कारण गुढी आहे, स्त्री मुलांना जन्म देते म्हणून सृष्टी एका अर्थानं सतत सातत्यानं पुनर्निर्मित होत असते आणि जमिनीतनं सुद्धा पीक येत असतं. त्यामुळे त्या काळातल्या समाजाची म्हणून जी काही वैचारिक सांस्कृतिक भूमिका होती तिचं आकलन त्यांनी मुख्यतः मातृसत्ता आणि स्त्री सत्तेच्या रूपात प्रस्थापित केलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केलेली की तो समाज जो आहे तो शोषणबद्ध नव्हता. त्यात शोषण नव्हतं पण त्यात विषमता होती. स्त्रियाच सत्ताधारी होऊ शकायच्या आणि म्हणून त्यांनी प्राचीन संस्कृतचे अर्थ लावून प्राचीन स्त्रीसत्ताक गणसमाज कशा रूपात अस्तित्वात होता, स्त्रीसत्ताक गणसमाजाच्या पूर्वी मातृसत्ताक गणसमाज कोणत्या अवस्थेत होता याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि ते आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण कुठलीही समाज स्थिती ही विग्रहातूनच विकसित होते आणि त्यामुळे त्यांनी जो इतिहासाचे टप्पे केलेत ते प्रत्येक वेळेचा वेगवेगळा विग्रह सांगत सांगत ते टप्पे त्यांनी विकसित केलेले आहेत. म्हणजे भारतीय इतिहासामधले
टप्पे, इतिहासाचे टप्पे कोणते आहेत याचा मूलगामी विचार त्यांनी केलेला आहे. याचा संबंध कशाशी आहे तर दोन प्रकारच्या गोष्टींशी आहे. एक म्हणजे तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की त्याच्यामुळं कॉम्रेड शरद पाटलांनी स्त्री सत्तेचा शोध लावल्यामुळं एका बाजूला मार्क्सवादाचा आपोआपवाद जो आहे तो नाकारला जातो आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीचं कर्तेपण इतिहासामधलं मध्यवर्ती होतं. ही मूलगामी गोष्ट आहे. त्यामुळे केवळ त्यातनं काय साधलं तर हे दोन मूलगामी सूत्र मी आहे की तुम्ही आपोआपवादाच्या चौकटीमध्ये साम्यवादाची प्रस्थापना करू शकत नाही आणि तुम्हाला स्त्री आणि पुरुषाचा विग्रह जो आहे त्या विग्रहाला मध्यवर्ती केल्याशिवाय आणि स्त्रीच्या बाजूने विग्रह मध्यवर्ती केल्याशिवाय तुम्हाला परिवर्तन समता प्रस्थापित करता येणार नाही. म्हणून स्त्री सत्तेतली मैत्री तत्व बौद्ध तत्वज्ञानामध्ये ते कसं येतं याच्याबद्दलची चिकित्सा त्यांनी केली. त्यामुळे मैत्री हा जो बंधुतेचा मूलभूत आकृतीबंध आहे. लोकशाहीमध्ये मैत्रीशिवाय कोणत्याही पातळीवरती लोकशाही प्रस्थापित होत नाही असं बाबासाहेब सांगतात. त्याचं सूत्र तुम्हाला कॉम्रेड शरद पाटलांनी प्रामुख्यानं बौद्ध एका अर्थानं दर्शनाच्या अनुषंगानं दुसऱ्या बाजूला स्त्री सत्तेच्या अनुषंगानं प्रस्थापित करायचा प्रयत्न केलेला दिसतो. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ते इतिहासात काय झालं. त्यांनी भारतामधल्या प्रामुख्यानं बुद्धाच्या क्रांतीची मीमांसा केली. बुद्धाने नेमकं काय केलं तर आपण शब्द अनेक वेळेला उच्चारत राहतो किंवा शब्दाचे एका अर्थानं बाण सोडत राहतो. बुद्धाने जे क्रांती केलं त्याचं विवेक्षित स्पष्टीकरण त्यांनी केलं. त्यांनी काय सांगितलं सगळ्यात महत्वाची गोष्ट की कधी क्रांती होते उत्पादन वाढीची क्रांती असते आणि बुद्धानं उत्पादन वाढीची क्रांती केली म्हणजे काय केली तर दोन संदर्भ तुम्हाला माहिती असले पाहिजेत की बुद्ध काळाच्या अनुषंगानं एक म्हणजे लोखंडी नांगर जो आहे तो शेती विस्ताराचं तंत्र म्हणून सर्व दूर पसरला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे ती म्हणजे की वेद आणि वेदांमधलं कर्मकांड हे पशुपालकांचं कर्मकांड आहे. हे मुख्यतः साधारणतः पशुधन जे आहे ते खाण्यावरती अवलंबून आहे आणि तुम्हाला वेदांमध्ये एकंदरीतच गायी गुरांच्या खाण्याबद्दलचे अनेक मंत्र दिसतील आणि त्याच्यापासून दूर जायचं असेल तर शेती विस्तारण्यासाठी पशुधन वाचवणं गरजेचं आहे. आता ही जी क्रांती आहे बुद्धाची ती लोकांनी सांगितलेली आहे पण त्याचा मूलगामी सूत्र काय आहे तर त्यांनी मेंढक सृष्टी नावाचं ते जातकांमध्ये आलेलं जे विश्लेषण आहे ह्याच्यामध्ये आलेलं जे त्रिपिटकांमध्ये आलेलं जे विश्लेषण आहे त्या विश्लेषणाच्या आधारावर त्यांनी सांगितलेलं आहे की मंडूक सृष्टीच्या अनुषंगानं दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे वर्णांत झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे दास्यांत झाला. म्हणजे प्राचीन गण समाजामध्ये तुम्हाला दास प्रथा प्रस्थापित झाली. एका गणानं दुसऱ्या गणाला गुलाम करायचं आणि त्यांच्या गुलामीच्या अनुषंगानं श्रम करून उत्पादन वाढ करायची असं तंत्र हे त्या काळात विकसित झालं होतं. बुद्धाचा स्वतःचा गण हा क्षत्रिय गण होता आणि त्याच्या पदरी दुसरा जो गण होता तो दास गण होता आणि त्या दास गणाचं शोषण करून शाक्य गण जगत होता. बुद्धानं जी मूलगामी क्रांती केली ती दास प्रथा नष्ट करण्याची क्रांती केली. बुद्धानं जी क्रांती केली ती मुख्यतः ज्याला वर्णव्यवस्था म्हणतात ती वर्णव्यवस्था नष्ट करण्याची क्रांती केली. तुम्हाला नीट समजून घेणं गरजेचं आहे की या कॅटेगरीज जे आहेत कॉम्रेड शरद पाटील समाजशास्त्रीय कॅटेगरीज म्हणून मुख्यतः कुल कुटुंब गण अशा शब्दांचा अतिशय काटेकोर उपयोग करतात. समाजशास्त्राच्या मानवशास्त्रांच्या अभ्यासकांच्या अनुषंगानं त्यांनी या कॅटेगरीज या वापरलेल्या आहेत. तुम्ही नीट पद्धतीने त्या समजून घेतल्या तर तुम्हाला तुमच्या अध्ययनामध्ये त्या वापरता येऊ शकतात. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गण समाज जो आहे त्या गण समाजाच्या चौकटीमध्येच वर्ण समाज होता. हा जो वर्ण समाज आहे तो द्वैवर्ण त्रिवर्ण चतुर्वर्ण अशा वेगवेगळ्या रूपात होता. कॉम्रेड शरद पाटलांनी प्राचीन साधनांचं विश्लेषण करून वेगवेगळ्या पद्धतीचे समाज त्या काळात कसे प्रस्थापित होते याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जी वर्णांताची वर्ण समाज नष्ट होण्याची क्रांती होते त्यानंतर जाती व्यवस्थेचा कालखंड त्यांनी सांगितलेला आहे.
जाती व्यवस्थेच्या उदयाची सगळी मीमांसा त्यांनी केलेली आहे. हे कशाला, हे का करायचं असतं आणि याची गरज का असते? तुम्हाला जात उदय विकासाच्या रूपात समजली नाही तर तुम्हाला ती नष्ट कशी करायची हे कळत नाही. तुम्हाला कोणत्याही वस्तूचे गुणधर्म कळणं यासाठी त्याचा अध्ययन करणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय तुम्हाला त्या वस्तूच्या संबंधामध्ये वर्तमान आणि भविष्याच्या अनुषंगाने काहीही करता येत नसतं. त्यामुळे जाती संस्था समजून घेणं, विवक्षित स्वरूपात समजून घेणं यासाठी कॉम्रेड शरद पाटलांनी प्रामुख्यानं मार्क्सवाद हा फुले आंबेडकरवादावर झोपलेला आहे आणि त्यातून एक साधारणतः गोष्ट आपल्याला काय येतं तर मार्क्सचं जे सूत्र आहे वर्गविग्रहाचं, फुल्यांचं सूत्र जे आहे ते जाती विग्रहाचं आहे आणि तुम्हाला जगभरामध्ये वेगवेगळे समुदाय दिसतात. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं वंश विग्रह दिसतो, त्याचबरोबर ते तुम्हाला गणाचा विग्रह दिसतो आणि तुम्हाला स्त्री पुरुष किंवा एका लिंगभावाचा विग्रह दिसतो. या सर्व विग्रहांना मार्क्सवादाच्या चौकटीत आणून त्याची सोडवणूक करायची असेल तर हा ऐतिहासिक भौतिकवाद, हा बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद केल्याशिवाय ते होणार नाही. म्हणून ते तिथं आलेले आहेत. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट तुमच्यापैकी सगळ्यांनी समजून घेतली दिलीपकडनं, ती म्हणजे प्रमाणशास्त्र. आणि हे प्रमाणशास्त्र म्हणजे काय असतं, त्याचे दोन भाग आहेत. प्रमाणशास्त्राच्या अनुषंगानं जर आपण अभ्यास करत असू तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्ञानमीमांसा. ज्ञानमीमांसा कशाला ज्ञान म्हणायचं हे नीट समजून घ्या. कशाला ज्ञान म्हणायचं या चौकटीमध्ये तुम्हाला भारतामधला सगळा वर्णसंघर्ष, जाती संघर्ष समजून घ्यावा लागेल. कशाला ज्ञान म्हणायचं? मग तुमच्या लक्षात येतं की बुद्धानं बाह्यार्थवाद मांडला. बुद्धांचा रिअलिझम होता. तो रिअलिझम जो आहे त्या रिअलिझमच्या आधारावरती जो वैदिक चैतन्यवाद होता आणि त्याची जाती व्यवस्था तत्वज्ञान होतं त्याचा एका अर्थानं पर्दाफाश करणं शक्य झालं. त्यानंतर बुद्धाला उत्तर म्हणून जडवादाची एक चौकट घेऊन वैशेषिक न्याय नावाचा विचार विकसित झाला आणि या वैशेषिक न्याय विचाराला भौतिकवादाची चौकट होती. व्यक्ती आणि सामान्य याच्या संबंधातल्या त्या कॅटेगरीज घेऊन विवक्षित पद्धतीनं नैयायिकांनी आपलं तत्वज्ञान विकसित केलेलं आहे. खूप आखीव रेखीव तर्कदुष्ट पद्धतीनं न्यायवैशेषिक तत्वज्ञान उभं राहतं. न्यायवैशेषिकांनी प्रामुख्यानं जातीला हे एका अर्थानं भौतिक चौकटीमध्येच समर्थन केलं. त्याचं प्रतिवाद करण्यासाठी नंतरच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्मामध्ये विज्ञानवाद आला आणि म्हणून समजून घेणं गरजेचं आहे सौत्रांतिक जो विचार आहे तो विचार हा मार्क्सवादाच्या मर्यादा सांगण्याच्या चौकटीतून अंगीकारला गेलेला आहे. त्यांचं एक आकलन असं आहे की मार्क्सवाद जो आहे तो ज्ञान प्रतिबिंबात्मक मांडतो. म्हणजे काय की वास्तव काय आहे तर असं मानलं जातं की जे वास्तव आहे त्याचं प्रतिबिंब जसंच्या तसं मी सांगणं हा आला प्रतिबिंबवाद. पण सर्वसाधारणरित्या जेव्हा ज्ञान रचलं जातं तेव्हा ते कॅटेगरीच्या रूपात रचलं जातं, ते संकल्पनांच्या रूपात रचलं जातं आणि ह्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना या ज्याला आपण म्हणतात त्या संज्ञा किंवा संकल्पना ज्या असतात त्या अमूर्त असतात आणि त्या अमूर्त अप्रॉयडी संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनांचा उपयोग वास्तव विवरणाच्या अनुषंगाने आपण करत असतो. त्यामुळं जे ज्ञान आहे, जे साहित्य आहे ते साहित्य म्हणजे जसंच्या तसं वास्तव वर्णन नसून प्रतिभा म्हणजे त्या त्या माणसांनी ते समजून घेण्यासाठी त्याच्यामध्ये टाकलेली भर आहे. त्यामुळे हा जो प्रतिबिंबवाद आहे हा प्रतिबिंबवाद मार्क्सचा प्रतिबिंबवाद ही मार्क्सची मर्यादा आहे आणि ती मर्यादा दूर करण्यासाठी म्हणून हा सौत्रांतिक विज्ञानवाद जो आहे त्याकडं कॉम्रेड शरद पाटील गेलेले आहे. ते अन्य कोणत्याही कारणास्तव गेलेले नाहीत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की भारतातल्या जाती व्यवस्थेचा किंवा जगभरामधल्या शोषणशाही व्यवस्थेचा जर आपल्याला पाडाव करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रतिबिंबवादी ज्ञानशास्त्रातून चालणार नाही. तुम्हाला जाणीव नेणीव केंद्रीय प्रमाणशास्त्र लागणार आहे आणि ते तुम्हाला केवळ हे सौत्रांत्रिक विज्ञानवादामध्ये मिळू शकतं. म्हणून त्यांनी नंतरच्या कालखंडात आपल्या तत्वज्ञानाचं जे विधान केलं
सौत्रांतिक मार्क्सवाद, त्याचं कारण सौत्रांतिक विचारांमध्ये त्यांना प्रामुख्यानं एकंदरीतच प्रतिबिंबवादाचं उत्तर सापडलं. मार्क्स हा एकंदरीत ज्ञानमीमांसा आणि प्रतिबिंबवादी आहे आणि मी त्याच्यापेक्षा त्याचा विस्तार करतोय अशा भूमिकेत ते आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा विकास जो आहे तो विकास मानवशास्त्र, इतिहास, लिंग्विस्टिक, फिलॉसॉफी, एस्थेटिक, तुम्ही घ्या, लिटररी क्रिटिसिझम. तुमच्यापैकी अनेकांना मी सांगेन की कॉम्रेड शरद पाटलांचं अब्रामी साहित्याचं सौंदर्यशास्त्र या पुस्तकामध्ये समीक्षा कशी करायची याचा आकृतीबद्ध आहे. तुम्ही जर खरोखरच समीक्षेचे एका अर्थानं विद्यार्थी असाल, साहित्याचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला तो त्यांचा अंग जे आहे ते आमच्या घेऊन पुढे जाता येऊ शकतो. तुम्ही कोणत्याही पद्धतीनं त्यांच्याकडे गेलात तर तुमच्या लक्षात असेल की मूलगामी पद्धतीनं समकालीन प्रश्नांशीच त्यांची नाळ होती. म्हणजे उदाहरण सांगायचं तर माझा आणि त्यांचा संबंध येण्याचं जे कारण आहे ते कारण म्हणजे की मंडलच्या संबंधात कॉम्रेड शरद पाटलांनी एक मूलगामी तात्विक विधान केलं. तुमच्या काहींना माहिती नसेल, परंतु मंडल कमिशन आलं तेव्हा कम्युनिस्ट पक्ष हे संदिग्ध भूमिकेत होते. बहुतेकांना भूमिका घेता आलं नाही. तुम्ही जर कम्युनिस्ट पक्षाचे अनुयायी असाल तर त्या कालखंडामध्ये झालेले डिबेट्स बघा, कृपया बघा. तुमच्या लक्षात असेल की भूमिकाच घेता येत नव्हत्या की या मंडल कमिशनच्या बाबतीत आपण काय भूमिका घ्यायची. तेव्हा कॉम्रेड शरद पाटलांनी एक महत्वाचा लेख ईपीडब्ल्यू मध्ये लिहिला आणि त्याची पुस्तिका त्यांनी लिहिलेली आहे की मागासलेपणा ठरवण्यासाठी जात पाया असावा की वर्ग, असा तो निबंध आहे. आणि त्या शोध निबंधामध्ये त्यांनी भारतामधला मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी निर्णायकपणानं जातच पाया का आहे याच्याबद्दलचा अत्यंत एका अर्थानं म्हणाल तर अभ्यासपूर्ण आणि कंटेम्पररी रियालिटीच्या अनुषंगानं वसाहतकालीन आणि समकालीन रियालिटीचा माग घेत घेत त्यांनी जातच मागासलेपणाचा का आधार होऊ शकतो याचं एक मूलगामी असं विश्लेषण केलेलं आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती असायला की आम्ही जेव्हा लढत होतो तेव्हा आमच्याकडे जे एका अर्थानं तत्वज्ञानाचे दस्तऐवज मिळत होते ते कुठून येत होते, तर ते कॉम्रेड शरद पाटलांकडे येत असल्या कारणामुळे आम्ही अपरिहार्यपणाने कॉम्रेड शरद पाटलांचे अनुयायी बनलो. म्हणजे आम्ही लढाईतून केवळ त्यांचं तत्वज्ञान काहीतरी आहे, मी इतिहासाचा विद्यार्थी आहे म्हणून मी त्यांच्याकडे गेलो असं झालेलं नाहीये. तर आपली जी लढाई, सगळ्यांची लढाई जी आहे त्या लढाईचं मार्गदर्शन, तात्विक मार्गदर्शन हे त्यांच्याकडून सतत प्राप्त होतं. आदिवासी प्रश्नाबद्दल त्यांनी सातत्याने लिहिले, उल्लेख केला ईपीडब्ल्यू मध्ये. तुम्ही विषय सांगा, फेमिन शरद पाटलांचा लेख आहे. रामकृष्ण जो एका अर्थानं ह्या ज्या प्रतिगामी शक्ती आहेत त्या प्रतिगामी शक्तीनं राम आणि कृष्णाची प्रतीकं घेतली आणि आपल्यावरती स्वार झाले, त्याचा प्रतिवाद कसा करायचा या संबंधात मार्क्सवाद्यांना आणि आंबेडकरवाद्यांना सर्वांनाच एक साक्षेपी पद्धतीनं मार्ग देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या लेखनातून, इंग्लिश लेखनामधून मराठी लेखनामधून सातत्याने केलेला आहे. नामांतराचं आंदोलन आहे, त्या नामांतराचे आंदोलनाचे ते तत्वज्ञ आहे. मी त्या कालखंडात त्यांनी लिहिलेलं विवेचन पहा. कोणता मार्क्सवादी असणं म्हणजे सर्व आंतरराष्ट्रीय प्रश्नासंबंधातली भूमिका असणं, समकालीन प्रश्नाबद्दलची भूमिका असणं, हे मार्क्सवादी असण्याचं एक म्हणाल तर ईर्ष्या आहे. आमच्यामध्ये ती ईर्ष्या नाहीये. म्हणजे कॉम्रेड शरद पाटलांमध्ये ती ईर्ष्या बघितली की जगभरात काय घडलं, मग क्युबा असेल, चीन असेल, त्याच्याबद्दलचं अत्यंत मार्मिक पद्धतीचं विश्लेषण सत्यशोधक मार्क्सवादीमध्ये कॉम्रेड शरद पाटलांनी सातत्यानं दिलेलं आहे. समकालीन पातळीवरती जे जे ग्रंथ आले त्या कालखंडात 82-83 मध्ये कॅथरीन गॉफचा लेख आला, त्यानंतर मॉरिस ब्लॉकचं पुस्तक आलं, गेल ऑर्बेटचं पुस्तक आलं, त्यांचे लेख आले. सगळ्या लेखांना दीपक गुप्ताचा उल्लेख केला. तुम्ही अनेक पदरी त्यांचा डिबेट. तुम्हाला मी सांगेन ते का समजत नाही त्याचं एक साधं उत्तर पण आहे. कॉम्रेड शरद पाटील एका वेळेला अनेक वेगवेगळ्या डिस्कोर्सेस मध्ये म्हणजे अनेक वेगवेगळ्या विचारांच्या बरोबरती वाद संवाद करतात. म्हणजे ते एकाच वेळेला जेव्हा मार्क्सवादाबरोबर संवाद करत असतात तेव्हा ते देवीप्रसाद चट्टोपाध्यायांचाच प्रतिवाद करत नसतात. देवीप्रसाद चट्टोपाध्यायांच्या बरोबरती ते तेजबारकेचा पण प्रतिवाद करत असतात. त्यामुळे जर तुम्हाला त्याची व्यापकता त्या विशिष्ट पातळीवरती त्या ज्ञान वस्तूची जर तुम्हाला जर कल्पना नसेल
तुम्हाला जर संकल्पनेचं आकलन नसेल, तुम्हाला ते कोणते संदर्भ घेऊन उभे राहतात हे कळत नसेल, तर तुम्हाला त्यांचं लेखन हे कळायला अवघड होतं. त्याचं कारण ते एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या विचारवंतांच्या संवादामध्ये उभे आहेत. ते बाबासाहेबांवरती जेव्हा बोलत असतात तेव्हा प्राचीन भारतातल्या बुद्ध धम्माच्या संगतीविषयी बोलत असतात. तिथं बोलता बोलता वेगवेगळ्या अभ्यासकांनी बुद्ध धम्मावरती केलेल्या निष्कर्षाविषयी किंवा शेऱ्यांविषयी ते बोलत असतात. त्यामुळे त्यांचं लेखन जे आहे ते लेखन अत्यंत व्यापक पद्धतीनं जटिल बनलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक पद एकत्र आली आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट यानं उल्लेख केला की या वर्षात आपण काय करू शकतो, आणि ते फार महत्वाचं होऊ शकतं. कॉम्रेड शरद पाटील यांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाला आपल्याला एक व्यवस्था लावता येऊ शकते. त्यांची गरज होती, कारण ते प्रत्येक वेळेला कोणत्या न कोणत्या वादंगात गुंतलेले होते. आणि मी त्यांचा सगळा ज्ञानव्यवहार पाहिलाय. त्या ज्ञानव्यवहारामध्ये आम्ही जसं शिक्षक लोक ABCDच्या रूपात सांगतो 1 2 3 4 असं ज्याला म्हणतात, तर पेडॅगॉजिक त्यांचं प्रकरण नाही. त्यांचं प्रकरण जे आहे, त्यांचं लेखन जे आहे ते युक्तिवादात्मक आहे. आणि युक्तिवाद हा अनेक मुद्द्यांना अनेक प्रकारे भिडत असतो. एक मुद्दा सिद्ध करण्यासाठी 10 मुद्द्यांच्या बरोबरची प्रतिवाद चाललेली आहे. त्याच्यावरचं जर उत्तर कोणतं असेल तर आपल्याला कॉम्रेड शरद पाटलांना समजून घेण्यासाठी म्हणून त्यांचं काही प्रमाणामध्ये फोड करून सांगण्याचा एक प्रकल्प करता येईल. हा प्रकल्प काय नेमका, आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर मला फार महत्वाचं वाटलेलं आहे. कॉम्रेड शरद पाटलांनी बुद्ध धम्माची केलेली मीमांसा, तुमच्या लक्षात येईल की ती फार मूलगामी यासाठी आहे की बुद्ध धम्माच्या पूर्वी कोणते तात्विक संदर्भ होते, बुद्ध काळामध्ये काय तात्विक संदर्भ होते, सामाजिकता काय होती, ऐतिहासिक भौतिकवाद काय होता, वेगवेगळी स्थित्यंतर काय होती, या सगळ्या गोष्टींची वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मांडणी केलेली आहे. म्हणजे दासशूद्र गुलामगिरीच्या पहिल्या खंडात पण बुद्ध येतो आणि शेवटच्या खंडात पण बुद्ध येतो. इतका बुद्ध कॉम्रेड शरद पाटलांच्या इतिहास लेखनामध्ये पसरलेला आहे. पण जो अभ्यासक आहे त्या अभ्यासकाने ही भूमिका घेतली की मी फक्त कॉम्रेड शरद पाटील यांची बौद्ध धम्मा संबंधातली इतिहास मीमांसा संगतवार उकलून केवळ तीच सांगेल, तर तुम्हाला कॉम्रेड शरद पाटील अधिक समजून घेण्याच्यासाठी सिद्ध करता येऊ शकतात. ते मूळतः त्यांच्या गरजेतून लिहित होते. ती गरज जी आहे ती गरज युक्तिवादाची, ती गरज जी आहे ती सिद्धांताची, ती गरज जी आहे ती परिवर्तनाची, ध्यास म्हणून असलेली गरज आहे. तिथं तुम्हाला ही फोड करणं जास्त शक्य आहे. दुसरं उदाहरण तुम्हाला देतो. कॉम्रेड शरद पाटलांनी भारतातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न याच्या संबंधात मूलगामी पद्धतीने लिहिला. अभ्यासकांनी तो प्रश्न त्यांनी कसा पीझंट क्वेश्चन असं म्हटलं जातं, मार्क्सवादी परिभाषेमध्ये पीझंट क्वेश्चन असं म्हटलं जातं. ठीक आहे, मार्क्सवादी चौकट घ्या किंवा न घ्या, पण तुम्हाला शेतकरी प्रश्नासंबंधात कॉम्रेड शरद पाटलांनी केलेली समग्र मीमांसा ही शोधून पुढं काढता येते. तुम्ही ठरवलं की कॉम्रेड शरद पाटलांनी विशेष करून जी कॉडवेलचा सौंदर्यशास्त्राचा सिद्धांत आहे त्याचं काय केलं तर तुम्हाला ते सांगता येतं. तुम्हाला त्यांनी भारतीय जे भाष्यकार आहेत, आनंदवर्धन असेल किंवा एका अर्थानं सौंदर्यशास्त्रज्ञ जे भारतीय परंपरेचे सौंदर्यशास्त्र त्याची काय मीमांसा केली, हे एक एक भाग वेगळा करत तुम्ही जर त्यांची संगती लावायला लागलात तर ती जास्त तुम्हाला समजण्यासाठी सोयीची होईल. म्हणजे मला हे मान्य आहे, मी त्यांचा अनुयायी असलो तरी मान्य आहे की ते समजायला कठीण आहे आणि तुम्ही सगळेच जण ते कठीण गोष्ट करालच असं नाही, परंतु ती कठीण गोष्ट सोपी करण्यासाठी मात्र तुम्ही प्रयत्नशील राहू शकता. आणि त्यातला हा एक चांगला उपक्रम होऊ शकतो. आपण सर्वांनी जर उपक्रम घेतला, अंगीकारला, तुम्हाला मी 25 विषय देऊ शकतो किंवा 200 विषय देऊ शकतो. कॉम्रेड शरद पाटलांचा ज्ञानविभाग विलक्षण मोठा आहे. म्हणजे आदिवासी प्रश्न या संबंधामधली त्यांची संगती एका ग्रंथाचा ऐवज आहे. केवळ आदिवासींच्या प्रश्नासंबंधातले त्यांचे लढे आणि त्यांनी लावलेली संगती, आदिवासी प्रश्नासंबंधात त्यांनी काय काय संकल्पना चर्चेला घेतल्या त्याच्यात तुम्हाला कदाचित बोध नसेल. गण आणि जमात या शब्दांमधला भेद काय, गण समाजाची वैशिष्ट्य कोणती, जाती समाजाची वैशिष्ट्य कोणती, गण आणि जमात
याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे एका अर्थानं ऐतिहासिक स्थित्यंतर घडतात, अशा बारीक बारीक अशा अनेक गोष्टी त्यांच्या लेखनामध्ये स्पष्ट होतात. स्वातंत्र्य या संकल्पनेबद्दल त्यांनी अनेक लेख लिहिलेले आहेत. सौंदर्यशास्त्राच्या अब्राहमी साहित्याचं सौंदर्यशास्त्रामध्ये स्वातंत्र्यावरती लेख आहे. तुम्ही बुद्धावरचा लेख माखवामध्ये पाहिला असेल, बुद्ध हा सप्त आणि स्वातंत्र्याचा अग्निस्रोत म्हणून. अशा अनेक ठिकाणी केवळ स्वातंत्र्य विषयक कल्पना आहे. मार्क्सवादी चौकटीमध्ये स्वातंत्र्याचा काय संकोच होतो, का संकोच होतो, इथपासून ते बौद्ध तत्व काळातली किंवा स्त्रीसत्तेच्या काळातली स्वतंत्र कल्पना किंबहुना मध्ययुगातली स्वतंत्र कल्पना याच्याबद्दलचे खूप मार्मिक असे स्पष्टीकरण त्यांच्या लेखनात तुम्हाला सापडतील. तुम्ही एक विषय अभ्यासातून निवडा आणि त्या विषयाला तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करा. बराच वेळ झालाय, त्यामुळे मी इथं थांबतो आणि संयोजकाचे आभार मानतो. धन्यवाद. प्राच्य विद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रगतीशील लेखक संघ, लोकसंवाद फाउंडेशन आणि महात्मा गांधी स्मारक निधी या 3 संस्थांच्या वतीने या ठिकाणी परिसंवाद संपन्न झालेला आहे. खरं तर अनेक दिवसाच्या खंडानंतर बाहेर छानसा पाऊस पडत असताना सभागृहामध्ये आदरणीय गुरुवर्य बगाडे सर, प्राध्यापक राहुल कोसंबी सर, प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण सर आणि के.ई. हरदास सर यांनी विचारांचा पाऊस पाडून शरद पाटील यांच्या तत्वज्ञानाला उजाळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. खरं तर समाधान म्हणाले की ही संकल्पना, हा कार्यक्रम घेण्याची संकल्पना लोकसंवाद फाउंडेशनची आहे, परंतु सगळे कष्ट मात्र प्रगतीशील लेखक संघाचे आदरणीय सुधाकर शेंडगे सर आणि समाधान इंगळे सर यांनी घेतलेले आहेत. एवन सर खुर्च्या ठेवण्यापासून ते बॅनर लावण्यापर्यंत ते दोघंच होते. 4:30ला आल्याच्यानंतर आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार. लोकसंवाद फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच गुरुडे सर ही व्यवस्था उपलब्ध करून देतात. त्यांचे आणि भुकेची वेळ झालेली असून सुद्धा आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन या ठिकाणी ऐकत होतात. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.